आता ठाकरेंची शिवसेना आणि भाजपामध्ये पॉर्न स्टार विरुद्ध कॉर्न स्टार अशी लढाई रंगली आहे। संजय राऊतांनी केलेल्या पॉर्न स्टारच्या आरोपांना भाजपनं कॉर्न स्टार म्हणत प्रत्युत्तर दिलंय। पाहूया याविषयीचा खास रिपोर्ट हलक्यात घ्या। एक पॉर्न स्टार बरं का, एक पॉर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा आमच्यावरती आरोप करतो। हिम्मत हो तो किरीट सोमैया का, सोमैया परिवार का नाम लेके वो कभी आरोप करके देखे। पॉर्न स्टारचा दर्जा एवढा घसरेल याची कधीच कोणी कल्पना केली नसेल। होय, आम्ही पॉर्न स्टारच्या दर्जाविषयीच बोलतोय। राजकारणाचा दर्जा तर कधीच घसरला, पण आता या राजकारण्यांनी पॉर्न स्टारचं स्टँडर्डही कमी करायला घेतलंय। मूळ विषय होता सोमय्यांच्या बदनामी प्रकरणाचा। या प्रकरणी कोर्टानं राऊतांना शिक्षा सुनावली आहे। त्यानंतर जामीन मिळालेले राऊत यापुढे जपून बोलतील असा अंदाज होता, पण ते किती जपून बोलले तुम्हीच ऐका। एक गाणं आहे ना, बाई मी विकत घेतला श्याम, तसं बाई मी विकत घेतला न्याय। या देशामध्ये न्याय विकत घ्यावा लागतो, न्याय मिळत नाही। ज्या पद्धतीनं न्याय व्यवस्थेचं संघीकरण झालेलं आहे, दबाव, एक पॉर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा बरं का, एक पॉर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो। आम्ही म्हणतो पॉर्न स्टार आरोप करतो, त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? आमची काय बदनामी वगैरे होत नाही, खोटे आरोप सगळ्यांवर, याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन। एक पॉर्न म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा, एका पॉर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले। कोर्टाच्या निकालामुळे आत्मविश्वास वाढलेल्या सोमय्यांनी राऊतांना थेट आव्हानच दिलं। हिम्मत असेल तर नाव घेऊन बोलण्याचा इशारा दिला। इसी में उसको सबक मिलेगा, उसमें हिम्मत हो तो किरीट सोमैया का, सोमैया परिवार का नाम लेके वो कभी आरोप करके देखे। मेरे वकील ने सलाह दी है मुझे कि कल उन्होंने जो प्रतिक्रिया दी है और न्यायाधीश पे आरोप किया है, वहीं पर बाहर निकल के उन्होंने कहा ये आरएसएस वाले न्यायाधीश है और वो वहां से हमको न्याय नहीं मिल सकता, तो उसने न्यायाधीश के ऊपर आरोप किया है। हम यह विषय तुरंत ही ऊपर की कोर्ट में पेश करेंगे। या सगळ्यात आशिष शेलारांनी पॉर्नचा विषय कॉनवर नेला। असं करून त्यांनी यमक तर साधलंच, शिवाय त्यातलं गमकही सांगितलं। या पद्धतीची भाषा जर करणार असेल तर ते कॉर्न स्टार आहे। कॉर्न म्हणजे कुठल्या तरी कट कारस्थानचं रचणारे, अशा पद्धतीचे संजय राऊत आहेत। खरं तर त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे। खरं तर महाराष्ट्रातल्या महिलांचा त्यांनी अपमान केलाय। कोणाच्याही फंदात न पडता आपलं काम प्रामाणिकपणे करणाऱ्या पॉर्न स्टार्सना महाराष्ट्रातलं हे राजकारण पाहून काय वाटत असेल? एकमेकांना बदनाम करायचं असेल तर थेट करा ना। मधल्यामध्ये आमच्या कामाची उपमा देऊन आमची बदनामी का करता, असा सवाल ते विचारत असतील। हे प्रकार असे सुरू राहिले तर एखाद्या पॉर्न स्टारनंच या नेत्यांवर बदनामीचा खटला भरला नाही म्हणजे मिळवली। अमोल जोशी, पुढारी न्यूज, मुंबई।